बरं, मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे करता करता. ह्याच्यात आल्यानंतर असं कधी मनाला वाटलं की बाप रे, मी ह्याच्यात आहे, फार बरं झालं, माझ्यामुळे कुणाला तरी काहीतरी मिळतंय, असं एक फिलिंग येतं बघा की अरे मला समाधान म्हणायचंय, की समाधान वाटलं तुम्हाला की अरे बरं झालं मी यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, असं कधी वाटलं होतं? जेव्हा आपल्याला असं कळतंय की आज हे मुलं केवळ खाण्यामुळे जर शिक्षणाकडे जर येत असतील तर त्यामुळे त्यांचं जे पुढे जो विकास होतोय हा जेव्हा विचार मनात येतो आणि हे आपल्या स्वतःच्या सोसायटीमध्ये राहत आहेत, ही मुलं जेव्हा या सोसायटीमध्ये राहून जर समजा चांगल्या नागरिक बनत असतील तर हे आपल्या सोसायटीचं, आपलं स्वतःचं, आपल्या पुढच्या पिढीचं भलं आहे. बरोबर. त्यामुळे हे नक्कीच आपल्याला असं छान वाटणारच. बरोबर. आणि आपलं अपत्यच आपली पुढची पिढी असत नाही तर आपल्या देशातलं कुठलंही मूल हे आपलीच पुढची पिढी आहे, कारण ते रिप्रेझेंट करणार आहेत पुढे जाऊन आपल्या देशाला. बरोबर ना? वा. काय आता पुढे लागणार आपल्याला? त्याच्यानंतर पिठी साखर, मिल्क पावडर. बरं, बघा पुरे. ओके. कॉर्नफ्लॉर थिकनिंग एजंट म्हणून. बरोबर. त्याला जरा एक घट्टपणा येण्यासाठी. त्याच्यानंतर बेकिंग पावडर आणि आता सोडा. काळजीपूर्वक सगळं वापरा. आणि बटर. आता काय करायचं बटर घातल्यावर? आता हे एकजीव होण्यासाठी आपण दूध घालणार त्याच्यामध्ये. किती लागणार आहे आपल्याला? बघा जरा तुमचा अंदाज घ्या. येस, थोडंसं, बस थोडंसं दूध अजून, जस्ट थोडं, बस. इलेक्ट्रिक हँड मिक्सर जर वापरला तर हे जास्त एकजीव होईल. बरं. आणि पटकन होईल. बरोबर. मला वाटतं अजून दूध लागेल, थोडंसं लागेल, कारण ते कोरडं झालंय. आपण नॉर्मल जसं अप्पे करतो किंवा पॅनकेक्स करतो सिमिलरली. आता आपलं हे बॅटर तयार झालंय. ओके. व्यवस्थित मिक्स झालंय आणि आपलं अप्पे पात्रही गरम झालंय. तर आपण लो फ्लेम वरती ठेवायचं आणि बटरनी थोडंसं ग्रीस करायचं आहे. आपण ह्याला तेल नाही सोडतो कारण हा गोड पदार्थ आहे, त्यामुळे आपण बटर किंवा साजूक तूप चालेल. बरं. आता आपण साध्या चमच्यानी, जास्त मिश्रण पण नाही सोडायचं कारण ते फुलून येतात. बरोबर. वा. सगळ्या ह्या पात्रांमध्ये आपण आप्याचंही मिश्रण घातलेलं आहे. किती वेळ लागतो एका बाजूने तयार व्हायला? 5 ते 7 मिनिटं. बरं. मंद आचेवर पण. आणि मग तोपर्यंत ते एका बाजूने तयार होईल. आपण एका बाजूने ते गोल्डन ब्राऊन झाले की परत आपण ते उलटणार. बरोबर. आणि परत एक 3-4 मिनिटं लागतात आणि मग काढायचे आणि मग खायला तयार. मग आपला अप्पे केक तयार होईल. बरोबर. तुम्हाला करायचं असेल, खायचं असेल गोडाधोडाचं, पटकन लिहून घ्या अप्पे केकसाठी लागणारं साहित्य आणि कृती. अप्पे केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, बटर, गव्हाचं पीठ, मिल्क पावडर, सोडा, कॉर्नफ्लोअर आणि पिठी साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, 1 चमचा पिठी साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, सोडा, बटर आणि दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. अप्पे पात्रामध्ये बटर घालून त्यामध्ये गव्हाच्या मिश्रणाचं एकत्रित मिश्रण घालून अप्पे केक तयार करून घ्यावे आणि सर्व्ह करावेत. त्याला वेगवेगळं खायला मी जे करते ते त्याला देत असते ना, तो एकदम आवडतो. हो, ऑफकोर्स. राहता कुठे तुम्ही? कल्याणला. आणि लग्न आधी कुठे राहायचं? कल्याणमध्येच. मिस्टर काय करतात तुमचे? ते शिपिंग कंपनीमध्ये आहेत, सध्या अंधेरीला असतात ते. बरं. घरात सगळ्यांना खायला, आता एकत्र फॅमिली आहे तर मग खायला काय जनरली काय आवडतं सगळ्यांना? तसं म्हणजे माझे मिस्टर आणि आता मुलाचं मी बघते तर ते जनरली नॉनव्हेजकडे त्यांचा कल आहे. मग व्हेज मध्ये काय व्हरायटी असते, नॉनव्हेज मध्ये काय व्हरायटी असते, ही कुठनं शिकता तुम्ही, कुठनं पाहता? इन द सेन्स मी आता प्रोग्राम्स बघत असते, त्यातनं मग बघून माझं स्वतःचं त्याच्यामध्ये काहीतरी इन्व्हेन्शन करून काहीतरी रेसिपीज बनवत असते. अच्छा, म्हणजे आम्ही सारे खाऊ ये तुम्ही पाहता? हो. रोज पाहता? रोज पाहता. आवडतो तुम्हाला कार्यक्रम? एक रेसिपी अशी कुठली जी तुम्ही या आपल्या कार्यक्रमात पाहिली आणि घरी ट्राय करून पाहिली? मी तसं मध्यंतरी एक मशरूमची केली होती ट्राय. बरोबर. ती एक आवडली सगळ्यांना. बरं. आता मला सांगा तुमच्या हॉबीज काय आहेत? मी गाणं ऐकण्यामध्ये खूप रमते. म्हणजे मी आता बच्चूमुळे ऍक्च्युली मला जमत नाही, पण जेव्हा मी एकटी असते तेव्हा मी सॉंग्स ऐकत असते. बरं. मग एक गाणं आम्हाला गुणगुणून दाखवू शकता का? आता 1.5 वर्षाचं बाळ म्हणल्यावर सवय लागली असेल ना? नाही, सध्या त्याचीच गाणी चालू असतात वगैरे, असं काहीतरी एक गुणगुणायची सवय? नाही, त्याच्यासाठी जनरली चालूच असतं. बरं. मला एक सांगा, तर तुम्ही आता म्हणालात की माहेर कल्याणचं, सासर कल्याणचं, पण मग हे कल्याणच कसं काय कडे आयुष्यात सगळं? कॉलेजमुळे. म्हणजे लव्ह मॅरेज आहे तुमचं? असं सांकेतिक उत्तर देत आहेत त्या. मी म्हटलं कल्याण कसं काय? तर कॉलेजमुळे.
बरं, ते पण बीकॉमला होते? नाही, ते सायन्स फील्डमध्ये होते. पण आम्ही स्कूलपासून आमचं एक फ्रेंड सर्कल एकत्र होतं, पण ते कॉलेजमध्ये जास्त जवळ आलं. शाळेपासून ओळखत होतं? हा, शाळेपासून ओळखत होतं. तुम्ही सांगताय असं की सगळं फार असं अगदी सहज झालं? हा, ऍक्च्युली सहजच झालंय ते. ऍक्च्युली सहजच झालं, कारण कसं ते डोक्यातही नव्हतं झालं ते. पण ठीक आहे, जे झालं ते छान. स्वभाव जुळले आणि ते झालं. बरं, बाळाचं नाव काय तुमचं? निपुण. निपुण. वा, निपुणच्या आई आज इथे आलेल्या आहेत आणि आता आई छान छान पदार्थ करणार आहेत. आपण लगेच रेसिपीकडे वळूया. हो, नक्की. चला, चैत्राली मॅडम तयार आहेत, वळूयात आपण रेसिपीकडे. चैत्राली मॅडम आता तयार आहेत. आपण आता पाहूयात पहिला पदार्थ, आणि या पदार्थाचं नाव आहे सुरणाचे बॉल्स. सुरणाचे बॉल्स. बर, सुरणच का बरं? याच्यामध्ये आपण वेगळंही काही अजून तुम्ही का निवडलं? सुरण आपण जनरली भाजी वगैरे सुरणाची कधी करत नाही. बरं. आणि मी जसं म्हटलं की आपण हे लहान मुलांसाठी मी म्हटलं होतं, तर लहान मुलं सुरण वगैरे खात नाहीत. मी तुम्हाला एक गोष्ट खरी सांगू का? मला सुद्धा सुरण फार आवडत नाही, पण आज आता तुम्ही ज्या तुमच्यासाठी तुम्ही खाल्लीत तर नक्की तुम्हाला सुरण पण आवडेल. हा, एक्झॅक्टली. आणि हा शो त्याच लोकांसाठी ज्यांना कधीतरी कुठल्या तरी पदार्थाविषयी उगीच एक मनामध्ये एक जागा तयार होती की नको आपल्याला नाही आवडत, पण ते अशा पद्धतीने जर केलं ना तर त्याच्यामध्ये जरा फरक पडू शकतो. आता आपण पाहूयात मग सुरणाचे बॉल्स. लागणारं साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. सांगा. किसलेलं सुरण, कॉर्नफ्लॉवर, किसलेलं पनीर आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, लाल मिरची आणि धण्याची पूड आहे, आमचूर पावडर आहे आणि मीठ आहे. वा, लागणारं साहित्य म्हणजे अगदीच मोजकं आहे. हो, मोजकं. आता हे सुरण किसून घेतलंय तर ते काही ऍड केलंय का? नाही, हे कच्चं सुरण मी किसून घेतलेलं आहे. बरं. आणि पनीर किसून घेतलं? पनीर किसून. आणि कॉर्नफ्लोअर. ह्याच्यात काय म्हणालात तुम्ही? हे लाल मिरची आणि धने आहेत. हे मी पहिले थोडेसे फ्राय करून घेतले होते नुसते, आणि ते खलबत्त्यामध्ये कुटलेलं आहे, मिक्सरमध्ये काढलेलं नाही. खलबत्त्यावर कुटल्यामुळे त्याची जरा भरड झाली, पावडर. ते दाताखाली पण धने येतात. बरोबर. या साहित्याचा वापर करून आपण सुरणाचे बॉल्स तयार करणार आहोत. पटकन होते वाटते ही रेसिपी. ही अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे. लगेच वळूयात मग या 5 मिनिटाच्या रेसिपीकडे. चला, काय लागणार आहे? मला एक बाउल लागेल. हो. सो आपण पहिले सुरण घेऊयात. बरं, किती लागणार आहे बघा. बस. पनीर घेऊयात, पनीरही तेवढं बस. ओके. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट 1 चमचाभर लागेल. बरं. त्याच्यानंतर लाल मिरची आणि धण्याची पावडर. बरं, म्हणजे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतली. पुरे. बस. त्याच्यानंतर आमचूर पावडर थोडीशी आणि थोडं मीठ चवीला. अगदी थोडंसं मीठ. बस. बस. आणि हे आपण मिक्स करायचंय. कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी घालून त्याची थोडीशी पेस्ट करून. अच्छा, म्हणजे नंतर लागणार आहे कॉर्नफ्लॉवर. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. बरं, हे मिक्स करा. आणि हे करता करता मला सांगा की समजा आपल्याला सुरणाच्या जागी वेगळं काही वापरायचं आहे तर काय वापरू शकतो? तुम्ही याच्यामध्ये कोबी वापरू शकता, कुठल्याही भाज्या ह्याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही. बरं. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. इकडे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट पाहिजे. पुरे एवढं? हो. ह्याच्यात पाणी घालायचं, थोडंसं पाणी. बस. ते मिश्रण एकजीव होईपर्यंत इकडे मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हे आपलं मिश्रणही रेडी झालेलं आहे. क्या बात आहे. पुढे काय करायचं? आपण ह्याचे बॉल्स करून कॉर्नफ्लॉवरच्या पेस्ट मध्ये घोळवून आपण लगेच डीप फ्राय करायचे. आपलं तेलही गरम झालं. काय सोपी कृती हो याची. किंवा आपण याला वेगळा शेप पण देऊ शकतो. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. बरोबर. सुरणाचे ट्रायंगल्स होऊ शकतात, सुरणाचा रेक्टँगल होऊ शकतो, पण आम्ही सुरणाचे बॉल्स तयार करतोय. वा. आणि लगेच डीप फ्राय करायचे. किती वेळ लागेल तयार व्हायला? हे 2-4 मिनिटात होतं. पण मॅडम आपल्याला हे काही 2-4 पुरणार नाही आहेत. असे प्लेट भरून असलेत ना तर जरा खायला मजा येईल. हो, ठीक आहे. आम्ही हे खमंग छान असे तळून घेतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. सुरणाचे बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं सुरण, किसलेलं पनीर, लाल मिरची पूड आणि धनेपूड, आमचूर पावडर, आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं सुरण, किसलेलं पनीर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पूड आणि धनेपूड, आमचूर पावडर आणि मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं. सुरण आणि पनीरच्या एकत्रित मिश्रणाचे बॉल्स बनवून कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये बुडवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. जी आपली पहिली रेसिपी आहे ती आहे चिकन हुराचे म्हणून. मंडळी, आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे, चिकन सॅलड कोन्स.